चला सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय संत। चला आपल्या विचाराला या मी प्रबोधनाला सुरुवात करतो। मला काय जे 4 गोष्टी येतील की मी सांगत आहे। तर महिलांनो, जी आपण हिंदू पद्धतीप्रमाणे जी आपण सण साजरे करतो, आता मला काय सांगता येत नाही, जी वडाला फेऱ्या घालणं, वट सावित्री पौर्णिमा जी करतो आणि वडाला जातो, 7 फेऱ्या मारतो, काय धागे गुंडाळतो, पण खरी सावित्रा कोण होऊन गेली? वट सावित्रा नाही तर सावित्रामाई होऊन गेली, ज्या ज्योतिराव फुले यांनी महिलांना शिकवलं। भारताची पहिली शिक्षिका सावित्रामाईला केलं, महिलांना खऱ्या जगण्याचा अधिकार दिला ती ज्योतिराव फुले, ती सावित्रामाई। वट सावित्री नाही तर सावित्रामाई। सावित्रानं खरं तुम्हाला शिकवलं, त्या सावित्राला वंदन करायला विसरू नका, तिचे पुस्तक वाचायला विसरू नका। मायमावल्यानो, हिंदू पद्धतीनं आपण ज्यावेळेस सण साजरा करतो, वट सावित्री म्हणजे वडाला फेऱ्या घालण्यासाठी जातो, ते कधी विसरत नाही। पण वर्षातून आपण प्रत्येक सण साजरा करतो। महिलांना चुकता न हुकता वट सावित्रीला 7 फेऱ्या घालण्यासाठी जाते। पण सावित्राचं पुस्तक कधी वाचलात का? जरी वाचलात तर ते आचरणात आणलात का? त्याच्यावर विचार केलाय का? महिलांनो, जगण्याचा अधिकार नव्हता। ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिराव फुलेंना गुरु मानलं, आणि हो माहिती आहे तुम्हाला, स्वतःचा मुलगा यशवंत त्यांचं नाव ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलं होतं। महिलांनो, जगण्याचा अधिकार नव्हता। हिंदू कायद्याप्रमाणे महिला विधवा झाली तर तिला जळत्या अग्नीत टाकायचे, तिला जगण्याचा अधिकार नव्हता। पण एक काशीबाई नावाची महिला विधवा झाली, तिला जगण्याचा अधिकार नव्हता। ती विहिरीत उडी ठोकण्यासाठी जात होती। ज्यावेळी ज्योतिराव फुले त्या विहिरीपाशी गेले, ती विहिरीत उडी ठोकत होती। ज्योतिराव फुल्यांनी तिची सगळी कहाणी ऐकली। कारण मी विधवा झाले, मला जगू देत नाही माझा समाज, मला घरातले, मला माहेरची जगू देत नाही। जगून काय, तर मेलेलं परवडलं का? तर विधवा झाली आणि हे पोटातले लेकरू दुसऱ्याच्या पोटचं आहे असं म्हणतात। पण ज्योतिराव फुल्यांनी तेवढ्या परिस्थितीला घरी आणलं। आज कोणता पुरुष हिम्मत करतो महिलांना? पण एक ज्योतिराव फुल्यांनी, बाई तू माझी बहीण, माझी लेक समज, चल अगं जीव कशाला देतेच, या लेकराला कशाला मारतेच, या लेकरानं काय केलं असेल? घरी नेतात आणि सावित्रामाईला सांगतात, हबक सावित्रा हबक, ही आपली मुलगी समज, ही विहिरीत उडी ठोकण्यासाठी जात होती, हिला समाज जगू देत नव्हता, हिच्या पोटात बाळ आहे, हिला आपण घरी सांभाळू, हिची डिलिव्हरी करू, हिची डिलिव्हरी कर, हिला सांभाळ। सावित्रामाईनं स्वीकारलं। एवढी मनाने मोठी होती म्हणून ते सावित्रामाई खरी वट सावित्रा या वृक्षाला, या झाडाला आपण फेऱ्या घालतात महिला। या महिलांसाठी सांगणं, मला कोण्या धर्मावर, कोणा ह्याच्यावर मला टीका करायचं नाही। जे आपण वट सावित्री पौर्णिमा या इथं फेऱ्या घालतो, पण खरी सावित्रामाई त्या महिलांना स्वीकारलं। त्या काशीबाई नावाच्या महिलेला तिचा सांभाळ केला, तिची डिलिव्हरी केली आणि त्याचं नाव यशवंत ठेवलं, ते दत्तक घेतलं। आणि बाबासाहेबांना ते कहाणी वाचली आणि आपच्या पोटच्या मुलगा, बाबासाहेबांना पहिला मुलगा झाला, त्याचं नाव यशवंत ठेवलं। आणि बाबासाहेबांना गुरु मानलं ज्योतिराव फुल्यांना। म्हणून महिलांनो, आज कितीतरी पुरुष मरत आहेत, खून होतोय, दारू पितात, व्यसनात जातात आणि त्याला लवकर मरण पावतात। पण आज जर एखादा पुरुष दारू पित असेल, वाईट मार्गाला जात असेल, कायद्याप्रमाणे त्याला शिक्षा होते, त्याच्यावर गुन्हा दाखल होतो। पुरुषानं जगावा, चांगला संसार करावा, संस्कृत संसार असावा, आपल्या पत्नीला सांभाळावा, आपल्या मुलांचा सांभाळ करावा, चांगलं शिक्षण द्यावं, त्याला चांगला मार्ग गवसावा।
बाबासाहेबांनं या संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिला. शिवरायानं सुद्धा सगळ्या समाजाला धरून चालले. महिलावर अन्याय होता कामा नये, महिला सुखी जगल्या पाहिजे. महिलावर बलात्कार झाला, खून झाला तर स्वतः जर घरातला जरी माणूस असेल, वाईट महिलाला जर कोणी नजरेनं वाईट बघेल तर त्याचे डोळे काढायचे, त्याला मारायचे, असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार होते. बाबासाहेबांनं सुद्धा कायद्यात बघा महिलांना जगण्याचा अधिकार दिला आहे. म्हणून आज आपला पती सुखी आहे, आज आपण सुखी आनंदात आहात. 4 दिवस सुखाने जगतात. आता काय आपण वट सावित्री पौर्णिमा फेऱ्या घालतो, तर काही दोरा धागा लावतो, 7 फेऱ्या मारतो का तर पती असा जन्माला भेटावा, 7 जन्मी भेटावा. तर मला सांगायचं आहे, पुढे पती आपल्याला असा भेटल का नाही भेटल मी सांगू शकत नाही. आणि कारण हे पती आहे त्याला आपण चांगला सांभाळ करा. आज पुरुष जे पती दारू पितात, वाईट मार्गात जातात, तर आज पत्नीला सुद्धा नको वाटतो आपला नवरा. तर पुरुषांनो चांगलं राहा, व्यसन करू नका, चांगलं जीवन जगा आणि एक व्हा, एक संसार करा एकजुटीनं. आज पुढे माणसाला आयुष्य लाभल, किती दिवस जगल आणि पुढचा असा पती आपल्याला भेटल का किंवा पत्नी आपल्याला भेटल का हे सांगू शकत नाही आणि हे भेटत नाही. जे आहे ते सुखात आनंदानं ते कसा संसार टिकवावा आणि जोडी संसारात कशी जावी हे फक्त असं जीवन जगा. ज्या बाबासाहेबानं संतांचे विचार वाचले, ज्योतिराव फुले यांना किती अडचणी आल्या असतील, त्यांना किती त्रास झाला, आपल्यासाठी त्यांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनं शिक्षण दिलं, बाबासाहेबांनी शिक्षण दिलं, त्या तत्वानं चला, त्यांचे पुस्तकं वाचा. म्हणून आज जे तुम्ही वटसावित्री पौर्णिमा या निमित्तानं आपण न चुकता वेळ आपण वडाला जातो, त्याची पूजा करतो. पण बाबासाहेबाचं पुस्तक तरी वाचायला विसरू नका. त्यांचं संविधान वाचा, सावित्रीमाईचं पुस्तक वाचा, सगळ्या महापुरुषांचे पुस्तकं वाचा आणि एक व्हा, एक चला. जोपर्यंत आम्हाला सावित्रीमाई कळणार नाही, जोपर्यंत बाबासाहेब कळणार नाही, जोपर्यंत आम्हाला महापुरुष कळणार नाही, तोपर्यंत आम्हाला जीवन हे कळणार नाही. नाहीतर पहा कुत्र्यासारखं जीवन. हिंदू कायद्यात काय होतं, पहिलंचं काय, पती जगत नव्हता, जगणे आयुष्य नव्हतं, सुखात नव्हतो. महिलांनो आज आपल्याला चांगले कपडे घालण्याचा, चांगलं जेवण करण्याचा, चांगलं अहंकार दागिने घालण्याचा, विधवा महिला झाली तर नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार, बापाच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार, जर ते नसेल तर दुसरं लग्न करण्याचा अधिकार, खाण्या पिण्या लेण्या नेसण्याचा प्रत्येक गोष्टीचा अधिकार महिलांनो ज्या आज आमच्या बापामुळं मिळाला, त्या बाबासाहेबामुळं, त्या संविधानामुळं, आज त्या सावित्रीमाईमुळं आज शिक्षण शिकलात, आज शाळेत जातात, आज नोकऱ्या करतात. ज्या बाबासाहेबांनं संविधान लिहिलं आणि कारण म्हणून बाबासाहेबांनं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना मारलं. हे हिंदू लोक, हे ब्राह्मण लोक छळायचे, मारायचे, पण त्यांचा बदला घेण्यासाठी बाबासाहेबांनी हिंदू कायदा रायगडच्या पायथ्याशी या महाड या ठिकाणी हा ग्रंथ मनुस्मृती कायदा जाळा आणि संविधान दिलं. त्या संविधानाचं रक्षण करा, ते वाचा आणि त्या तत्वानं वागा. म्हणून मला सांगायचं आहे, मला कोण्या समाजावर, कोण्या धर्मावर, कोणाच्यावर टीका करायचं नाही, पण जे परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर मला बोलायचं आहे, सांगायचं आहे. म्हणून एवढं मी सांगत आहे. आणि जर कुठं चुकत असेल, कुठं हुकत असेल तर आपली क्षमा मागतो. पण आज जे आम्ही सुखात आहे ते फक्त बाबासाहेबामुळं सुखात आहे. आणि जर बाबासाहेबाचं संविधान संपलं, आज जे महापुरुष संपले, तर अनेक दुःखात आपण येचाल. तुम्ही आम्ही येणार हे मात्र विसरू नका, हे मात्र विसरू नका. चला भेटूया नंतर. जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय संत. चला.